चला तर मग आज आपण शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत आणि आता रात्रीचे 9:30 वाजलेले आणि मी शेंगदाण्यांचे लाडू करणार आहे। माझ्याकडे हे 1 किलो शेंगदाणे आहे, लालवाले तुम्ही बघू शकता हे। आणि एक मोठ्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घालून घेतलेले आहे। आता मला शेंगदाण्यांना छान भाजून घेणार आहे। खमंग असं एकदम मीडियम आचेवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला। याची साल व्यवस्थित निघाली पाहिजे। आम्ही ते संक्रांतीला शेंगदाण्याचे पण लाडू करत असतो आणि मी तिळांचे पण। आतून परतून जवळपास 15 ते 20 मिनिटं असे छान भाजून घ्या। फक्त जळायला नको आणि शेंगदाण्यांना काळे डाग सुद्धा पडायला नको, असे शेंगदाण्याची भाजणी करा की शेंगदाण्यांचा कलर अगदी तुम्हाला तसाच दिसेल, पण त्याच्यावर एकही डाग येणार नाही ब्लॅक कलरचा। फक्त याची काळजी घ्या की ते शेंगदाणे एका साईडनं व्हायला नको, तर सगळीकडनं एकसारखे भाजल्या गेले पाहिजे, अशी काळजी घ्यायची आहे। तर चला आपण शेंगदाण्यांची भाजणी करणार आहोत। तर आता शेंगदाणे बघा छान खमंग असे भाजले गेलेले आहे आणि कुठेही जळलेले गेलेले नाही आहे, एकदम छान पद्धतीने मस्त शेकल्या गेलेले आहे। आता गॅस बंद करायची। याला जवळपास 20 ते 25 मिनिटं झाले शेंगदाणे भाजायला। तर आता आपण गॅस बंद करूया आणि एका मोठ्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे आपण उलटून घेणार आहोत। एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे सगळे शेंगदाणे आणि हे एकसारखे सगळीकडनं भाजले गेलेले आहे। कुठेही याला काळे डाग पडलेले नाहीत। या पद्धतीने हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर याला एका मोठ्या पाटमध्ये टाकून याला थंडगार हे गूळ घेतलेला आहे मी, आणि गूळ हे मी छान या किसणीने मी चांगलं छान किसून घेतलेला आहे गूळ। तुम्ही बघा हा गूळ एवढा छान असा एक जीव झालेला आहे, म्हणजे कुठेही गडे नाही आहे। आणि याला आता मी शेंगदाण्यांमध्ये मिक्स करणार आहे। तर तुम्ही पण या पद्धतीने गूळ का तुम्ही वाटत असेल किंवा कुटून घेत असेल तर त्याच्यामध्ये मोठे मोठे गडे बनत असतात, म्हणून आपण गूळ हे या किसणीने किसून घ्यायचं असतं आणि एक छान असं बनतं। हे बघा छान माझा गूळ हा एकदम अगदी बारीक आणि पिठासारखा। तर बघा या पद्धतीने मी शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली। तुम्ही बघू शकता शेंगदाणे माझ्या अशा पद्धतीने भाजले गेलेले आहे। त्याला एकही डाग नाही, काही नाही, असे भाजले गेलेले पाहिजे। तर ह्या शेंगदाण्यांना मी असं बारीक करून घेतलेलं आहे। खूप चिकनं नाही केलेलं आहे, जाडं भरडं असं केलेलं आहे। हे बघा किती छान पांढरं शुभ्र असं शेंगदाणे बारीक झालेले आहे। लाडूंमध्ये टाकायसाठी मी 7-8 विलायच्या घेतलेल्या आहेत। तर सालीसोबतच विलायची मी बारीक करणार आहे, कारण त्याची चव खूप छान येते। आणि अर्धा वाटी ही साखर घेतलेली आहे। तर विलायची अशी बारीक होत नाही, म्हणून मिक्सरमध्ये मी विलायची आणि साखर हे सगळं एकत्र करून बारीक करणार आहे। बघा आपली साखर आणि विलायची अशी छान या बारीक पद्धतीने बारीक झालेली आहे। बघा विलायचीचं कुठलंही काही दिसत नाही आहे। अशा पद्धतीने विलायची आणि साखर तुम्ही एकत्र बारीक करून घ्यायची, म्हणजे ते एक जीव होत असतं। च्या लाडूंसाठी मी शेंगदाणे घेतलेले 1 वाटी, हे छान भाजून घेतलेले आहे। शेंगदाणे असे जाडे भरडे बारीक केलेले आहे, खूप बारीक नाही खूप जाड पण नाही, नॉर्मल असे बारीक केलेले आहे। हे बघा तीळ असे छान बारीक झालेले आहे। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये विलायची पूड टाकणार आहे, जे साखरेसोबत बारीक केलेलं आहे। 5-6 विलायच्यांचं पूड आहे। त्याच्यामध्ये मी सुंठ टाकणार आहे, पाऊण चमचा। सुंठामुळे लाडूंना खूप छान अशी चव येते, तर मी यात सुंठ घातलेलं आहे आणि याला आता छान असं मिक्स करून घेते। आणि आता याच्यामध्ये आपण 1 किलो तिळामध्ये जवळपास अर्धा किलो किंवा पाऊण किलो गूळ घालायचं असतं। गूळ छान मी बारीक करून घेतलेलं आहे, बघा किती छान असं बारीक करून घेतलं। नेहमी गूळ किसूनच घालायचा याच्यामध्ये, तेव्हा लाडू छान होतात। तर हे तीळ बारीक केलेले आहे आणि याच्यात थोडेफार सगळे तीळ पण घातलेले आहे। आता याला मी छान असं मिक्स करणार आहे। बघा या पद्धतीने। कसे वाटले आमचे शेंगदाण्यांचे लाडू नक्की कमेंट करून कळवा। बघा असे छान व्हाईट मस्त छान टेस्टी असे लाडू झालेले। हे शेंगदाण्याचे लाडू शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि खात राहा आणि गोड गोड बोलत राहा।